नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आता सकाळी इथे पहाटेचे 5 वाजलेले आहे. अलार्म वाजला आणि उठली. तर इथे 10 मिनटं घड्याळ पुढे लावलेलं आहे, कारण मुलांना पण स्कूलला जायचं असतं, सरांचं सकाळी आवरायचं असतं, त्यामुळे 10 मिनटं थोडं पुढे लावलेलं आहे. तर उठल्याबरोबर किचनमध्ये येत असते आणि गरम पाणी घेते. तर गरम पाणी घेतलं ना की खूप बरं वाटतं. आणि आता थंडीचे दिवस आहेत, तसेच थोडंसं बोटाला सहन होईल असं शेकत शेकत सकाळचं गरम पाणी घ्यायचं. गरम पाणी घेतल्याने आपले सगळे शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात आणि पोट साफ होतं आणि शरीर निरोगी राहतं. तर ही एक मी चांगली सवय केलेली आहे, म्हणजे खूप दिवसांपासून माझी ही सवय आहे. तर मी गरम पाणी घेतेच. तर आता त्याचबरोबर इथे लगे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे. ब्लॉग म्हटलं तर अगदी सकाळपासून कॅमेरा चालू करायचा आणि सगळं नॉनस्टॉप रुटीन, अगदी मी दिवसभराचं रुटीन तुम्हाला 10 ते 12 मिनटामध्ये किंवा 15 मिनटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. तर स्वतःला आणि घराला प्रसन्न ठेवण्यासाठी अगदी माझं सकाळी पहाटे 5 पासूनचं रुटीन तर 10 पर्यंतचं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर आता पाणी घेते आणि त्यानंतर मग मी सुरुवात करणार आहे सरांचा टिफिन बनवायला. तर आता सकाळी उठल्याबरोबर आहे ना, सकाळीच मी पीठ भिजवते. पीठ भिजवल्यानंतर मग भाजीची तयारी, त्यामध्येच माझे 10 ते 15 मिनटं जातात आणि त्यानंतर मग सरांचा टिफिन बनवला की मग मी स्वतःला वेळ देते. सगळं अगदी घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन आहे. तर इथे टिफिनसाठी गावठी वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि सगळ्यांच्याच आवडतं आहे, त्यामुळे इथे वांग्याचं भरीत आणि चपाती. तर त्यांच्यासाठी मी पहिले चपात्या करून घेते आणि बाकी मुलांना स्कूलला जाताना मग मी नंतर करते. मग स्कूलला जाताना मुलं खाऊनही जातात आणि टिफिन घेऊन जातात. तर आता यांचा टिफिन बनवून घेतलेला आहे मी, वांग्याचं भरीत आणि चपाती. तर काही रस्सा भाजी वगैरे द्यायचं म्हटलं तर मला आदल्या दिवशी सगळी प्रिपरेशन करून ठेवावी लागते. 5ला जरी उठलं तरी सकाळी खूप गडबड राहते आणि त्याचबरोबर स्वतःला पण वेळ द्यायचा असतो आणि छान वाटतं. आपल्या आपल्या कामामध्ये आपण बिझी राहतो. सगळी कामं घरातली टोटली हाऊसवाईफ होममेकर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, सगळं अगदी कामं ठरलेली असतात. मॉर्निंगची म्हटलं तर सकाळी अगदी घड्याळाच्या काट्यावरच कामं करावी लागतात. म्हणजे सगळ्यांचा टिफिन द्यायचा असतो, घरातली स्वच्छता, क्लिनिंग, त्याचबरोबर देवपूजा, अंघोळ, अस्तव्यस्त पडलेलं सगळं जिथल्या तिथं ठेवायचं आणि प्लस आपल्या स्वतःलाही वेळ द्यायचा असतो. परंतु काहींना वेळही भेटत नाही, परंतु मी स्वतःसाठी वेळ काढतेच. एक 15 ते 20 मिनटं सकाळचा मी व्यायाम, एक्सरसाइज ही करतेच, कारण ती मी सवय केलेली आहे. आणि असं वाटतं की कुठे जायचं आहे, आपण घरातच आहोत. त्यामुळे निवांत असं आपण आपल्या कामामध्ये वेळ घालवला ना, तर दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं उरकून आपण स्वतःलाही वेळ देऊ शकतो. प्लस आपण एक्स्ट्राची कामंही भरपूर सारी करू शकतो. तर आता एवढी एनर्जी येते तरी कुठून? तर ही एनर्जी येण्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण आपलं रुटीन अगदी घड्याळाच्या काट्यावर ठेवलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण दिवस आपण कामामध्ये व्यस्त राहू. आपल्या डोक्यामध्ये कुठलेही असे विचार येणार नाहीत आणि आपल्या कामावर आपण फोकस केला की बघा आपलं माइंड कसं फ्रेश होऊन जातं आणि आपण हेल्दी पण राहतो, आजार पण जडत नाही आणि फिट पण राहतो. तर इथे मस्त असा आल्याचा फक्कट चहा ठेवलेला आहे. असं चहावर साय आली ना की असं चहा प्यायला खूप भारी वाटतं आणि काही केले ना चहा असा बंद होतच नाही. सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप घेतला ना की खूप सारी एनर्जी येते. आणि मी चहा पिऊन सुद्धा मी माझं वजन कमी केलेलं आहे. बऱ्याच जणांचा समज असतो की चहा बंद केला किंवा साखर बंद केली तरच वजन कमी होतं. तर असं नाही आहे. तुम्ही आहार व्यवस्थित पौष्टिक घेतला, त्याचबरोबर एक्सरसाइज, रोजचा व्यायाम केला तरी तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन ठेवू शकता. पण ज्यांचं खूपच ओव्हरवेट झालेलं आहे, त्यांच्या शरीरामध्ये खूप सारे फॅट्स आहे, अतिरिक्त चरबी साठलेली आहे, तर त्यांनी प्रॉपर साखर बंद केली तर होऊ शकतं. आणि त्याचबरोबर तुम्ही अगदी कमी गोड किंवा गुळाचा चहा घेतला तर बेस्टच आहे. तर असं तुम्ही सवयी करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही एक्सरसाइज डेली करायची आहे, म्हणजे तुमचं वजन कमी होऊन मेंटेन ठेवू शकता. आता बघा इथे मी फेस पॅक लावलेला आहे. तर अंघोळीच्या अगोदर किंवा अंघोळीनंतरसुद्धा तुम्ही स्टीम घेऊन एखादा फेस पॅक लावायचा आहे. म्हणजे कसं होतं की आपली स्किन क्लीन राहण्यास मदत होते आणि जर स्किन लूज लटकती झालेली असेल तर ती टाईट होण्यास मदत होते. त्यामुळे एखादा फेस पॅक आपण स्वतःसाठी असा लावायचा आहे. आता त्याचबरोबर बघा अंघोळ वगैरे झाली, चेहरा वगैरे मी धुतला, स्वच्छ अंघोळ केल्यानंतर फ्रेश झाले आणि आता इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे. ही माझी रोजची नित्यपूजा. पूजा केली ना की मला खूप प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण राहतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात.
तर बघा, आपण एकदा मनाशी ठरवलं ना, की आपण ती गोष्ट करतोच करतो. आता मला सकाळी वेळ मिळाला नाही व्यायाम करायला. मी सर गेल्यानंतर मी 1 तास व्यायाम करत असते, परंतु आज काही मला वेळ मिळाला नाही, कारण व्हिडिओ एडिटिंग करण्यामध्येच माझा 1 ते 1.5 तास गेला, त्यामुळे स्वतःला वेळ मिळाला नाही. परंतु मी सगळं आवरल्यानंतर अगदी दुपारच्या वेळामध्ये मी एक्सरसाइज करायला घेतलेली आहे बघा. तर जेव्हा आपल्याला कधी काही करायचं म्हटलं, तर त्याला वेळ अशी ठरवावी लागत नाही. आपल्या मनात आलं तर आपण ती गोष्ट लगेच केली तर त्याचा फरक, त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच मिळतो बघा. तर मी आता माझ्या शरीरामध्ये मला दंडांवर किंवा ब्रेस्टवर पुन्हा ओटीपोट, आपलं पोट यावर जास्त चरबी जास्त प्रमाणात साठलेली असते. मग ती रिड्यूस होण्यासाठी आपण बघा, आहार व्यवस्थित घेतला, स्वतःचं टाईम टेबल बनवलं, त्याचबरोबर एक्सरसाइज केली. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही एक्सरसाइज करू शकता. त्याला वेळ, टायमिंग असं काही नाही आहे. जर तुम्ही होममेकर, हाऊसवाईफ असाल तर. अगदी तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहे. आता हे जे मी माझे ठरलेले जे व्यायामाचे प्रकार आहे ते मी रोजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे करते. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 सूर्यनमस्कार दाखवले, त्याचबरोबर स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवले. आता हे मी पुशअप, त्याचबरोबर बघा हे ओटीपोट, पोटावर हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. आणि दंडांवर जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली आहे, फॅट्स आहेत, त्या बॉडी पार्टवर तुम्ही जर व्यायाम केला तर तुम्हाला लवकर त्याचा फरक पडेल आणि लवकर तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहील. तर आता माझं वजन काही लवकर वाढत नाही. खूप दिवस झाले बघा, माझं वजन मी नवरात्रीमध्ये अगदी 57वर आणलं होतं. 59 माझं वेट होतं, तर मी 57वर आणलं होतं. तर आता माझं वजन तेवढंच आहे. दिवाळी होऊन गेली तरी पण माझं वजन तेवढंच आहे, कारण मी जरी दिवाळीचं फराळ खाल्लं तरी पण मी एक्सरसाइज काही मी सोडलेली नाही. अगदी आठवड्यातून 2-3 दिवस मिस होत असेल, पण जेव्हा कधी मी एक्सरसाइज करायला घेते ना, तर 1-1, दीड-दीड तास होऊन जातो, तरी देखील कळत नाही. आता एक्सरसाइज झाले, पुन्हा मी चेंज केलं. दिवसभरामध्ये माझे 2 ते 3 ड्रेस सहज होतात. सकाळी एक्सरसाइज करताना, पुन्हा दुपारी कुर्तीज वगैरे वेअर करते. कधी कंटाळा आला तर गाऊनही मी घालत असते आणि संध्याकाळच्या वेळेलासुद्धा माझी मॅक्सीज गाऊनच असतो. म्हणजे काय होतं, आपण अधूनमधून जर ड्रेसिंग वेगवेगळ्या प्रकारचे वेअर केले ना, तर आपल्याला कळतं पण की आपलं वजन वाढलं आहे का किंवा कमी झालं आहे का, हे देखील सुद्धा आपल्याला कळतं. काही काही वेळेला बघा, काही लेडीज 24 तास म्हणजे सकाळ संध्याकाळ गाऊनमध्येच असतात आणि त्यांचं फक्त बाहेर जातात तेव्हाच ते साडी कुर्तीज वेअर करतात. परंतु रोज गाऊन वेअर केल्याने काय होतं, आपलं वजन वाढलं आहे की नाही ते कळत नाही. आणि आपण कधीतरी बघा साडी वेअर करतो किंवा ड्रेस कुर्तीज वेअर करतो, मग ते आपल्याला शिलाई उसवावी लागते किंवा मग थोडीफार तब्येत वाढलेली असते, मग ब्लाऊज उसवावं लागतं, असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे 24 तास गाऊन घालण्यापेक्षा आपण आधीमध्ये असं रोजचं डेली कुर्तीज वेअर करायच्या, वेगवेगळ्या ड्रेसिंग करायचं. घरात जरी असेल तरी तुम्ही छान राहायचं, स्वतःला अपडेट ठेवायचं, काळानुसार स्वतःमध्ये बदल करायचं आणि आपण आपल्या कामांचं नियोजन करायचं. सकाळचा व्यायाम, त्याचबरोबर दुपारचं ग्रीन टी किंवा तुम्ही सकाळी गरम पाणी घेतलं तर रात्रीचं तुम्ही फॅट कटर ड्रिंक घ्यायचं. एक्सरसाइज डेली करायची तुम्ही. मेडिटेशन करा. मेडिटेशनचे खूप सारे फायदे आहेत. त्याने काय होतं, आपलं माइंड सेट होतं, पुन्हा आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आणि त्याचबरोबर बघा आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात आणि पिरियड्स रेग्युलर येतात. मेडिटेशनचे हे एवढे सारे फायदे आहेत. त्यामुळे खूप जास्त ज्या लेडीजची चिडचिड होत असेल त्यांनी सकाळ संध्याकाळ मेडिटेशन करा. सकाळी करा फ्रेश वातावरणामध्ये किंवा रात्री झोपण्या अगोदर मेडिटेशन करा. खूप त्याने तुम्हाला फरक पडेल बघा. तर असं हे आपण रुटीन ठेवायचं आहे. हाऊसवाईफ किंवा होममेकर जर तुम्ही असाल तर तुम्ही असं रुटीन ठेवलं तर बघा कायम तुम्ही फ्रेश राहाल आणि नेहमीच फिट दिसाल. असं नाही आहे की खूप लुकडं-सुकडं असलं म्हणजे फिट आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे की लुकडं-सुकडं असणं म्हणजे फिट राहणं असं नाही आहे. तुम्ही हेल्दी पण दिसला पाहिजे, अगदी म्हणजे थोडीफार तब्येत पण पाहिजे. आणि वेगवेगळे आपण ड्रेसिंग केले ना तर छान दिसतो आपण. आणि आपण पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःवर प्रेम केलं ना की बघा एक तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे की अरे हां, आपण छान आहोत किंवा आपण ते करू शकतो किंवा आपण ते करतोय.
तर असं प्रत्येक गृहिणीने कॉन्फिडन्सली राहायला पाहिजे. अजूनही अशा बऱ्याच लेडीज आहेत की त्या खूप असं त्यांचा घाबरट स्वभाव आहे किंवा त्यांना असं वेगवेगळं ट्राय करायला जमत नाही किंवा राहणीमान बदलत नाहीत किंवा खूप असं म्हणजे बाहेर पडायचं म्हटलं तरी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती किंवा ते मला जमेल का, ते मी करू शकेल का, असं त्यांच्या मनामध्ये ती भीती निर्माण झालेली असते. तर असं काही नाही आहे, अशक्य असं काही नाही आहे. आपण सगळं काही करू शकतो जर मनाशी ठरवलं तर. परिस्थितीनुसार आपण आपल्यामध्ये, काळानुसार आपल्यामध्ये चेंजेस करायला हवेत. असं नाही की खूप काही लागतं किंवा ड्रेसिंग पण तुम्ही करायचं म्हटलं तर खूप असं म्हणजे कॉस्टली किंवा भारीतलेच घेतले पाहिजे, नाही आहे. तुम्ही साधे सिंपल राहा. सोबत अगदी साधेपणासुद्धा खूप सारं सौंदर्य दडलेलं असतं. त्यामुळे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला म्हणजे जमेल तसं तुम्ही ते करायला हवं. आणि कोणाकडेही लक्ष न देता आपण आपल्या कामावर फोकस करायचा. तुम्ही बघा अशा जर बदल तुम्ही स्वतःमध्ये केले तर तुम्हालाच छान वाटेल आणि तुम्ही कधीही म्हणजे छान दिसायला लागाल, कधी स्मार्ट आकर्षक व्हाल हे सुद्धा देखील तुम्हाला कळणार नाही. मग ते हळूहळू आपल्यामध्ये बदल होत जातात. एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो बोलायचं किंवा राहणीमानाचं किंवा आपल्याला कसं म्हणजे चार चौघांमध्ये गेलं तर आपण कसं वावरायचं, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि आपण तसं राहतो. मग तो एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. त्यामुळे एक भीती आहे ना, ती आपल्या मनामध्ये कुठेतरी असते ना, ती भीती आपण काढून टाकायची आहे. तर खूप छोटे छोटे बदल असतात, परंतु आपण ते प्रॅक्टिकली करत नाही आणि आपल्या त्या शरीराला किंवा आपल्याला ती सवय झालेली असते ना, आपण त्याच गोष्टी करत असतो. तर असो, आता इथे बघा मी घरामध्ये सगळं आवरून घेतलं. टोटली माझी सगळी जी रेग्युलरची कामं आहेत ती आवरली. आता इथे मी घरच्या घरी पितांबरी बनवते. म्हणजे तांब्या पितळेची भांडी मी ज्या पावडरने घासते ती पावडर मी घरीच बनवते. तर यामध्ये बघा मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये अर्धी वाटी मी डिटर्जंट पावडर घेतलेली आहे आणि 4 ते 5 चमचे आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड लिंबू पावडर घ्यायची आहे. त्याचबरोबर सोडा घ्यायचा आहे 1 ते 2 चमचे. हे सगळं मिक्स करून आपण मिक्सरला फिरवून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ती एक फाईन पावडर तयार करायची आहे. ही पावडर तुम्हाला बघा 4 ते 5 महिने म्हटलं तरी तुम्हाला ती जाते आणि तांब्या पितळेची भांडी बघा खूप छान निघतात. मी ह्याच पावडरने तांब्या पितळेची भांडी घासते. अजिबात डाग पडत नाही. तुम्ही एकदा जर ह्या पावडरने घासले तर 4 ते 5 दिवस तुम्हाला घासायला लागत नाही. काही वेळेला काय होतं, आपण बऱ्याच वेळेला पितांबरीने भांडी घासतो तांब्या पितळेची आणि बघा आज घासली तर उद्या लगेच डाग पडतात आणि अगदी दिसायला पण ते खराब दिसतं आणि पटकन डाग पण निघत नाहीत. परंतु ही जर घरगुती तुम्ही पावडर केली ना, तर ह्या पावडरीने तुम्हाला जास्त म्हणजे घासायला किंवा जास्त जोर लावायला लागणार नाही. अगदी तुम्ही थोडा हात लावला पावडरचा तरी लगेच भांडी क्लीन होऊन जातात. आता बघा इथे दुपारच्या वेळात असे छान वेगवेगळे पक्षी येतात गॅलरीमध्ये, खूप छान वाटतं त्यांच्याकडे पाहिलं ना की खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मला खूप छान वाटतं. तर इथे मी थोडंसं त्यांच्यासाठी तांदूळ वगैरे किंवा असं धान्य वगैरे ठेवत असते किंवा थोडीशी चपाती वगैरे. एक घास तरी आपण असं मुक्या प्राण्यांना दिला पाहिजे दिवसभरामध्ये. त्यांचा आत्मा शांत झाला तर बघा आपल्याला तो एक दुआ मिळतो, एक आशीर्वाद मिळतो आणि हे पंचमहायज्ञामध्ये येतंच. त्यामुळे तुम्ही एखाद्या तरी मुक्या प्राण्याचा जीव दिवसभरामध्ये शांत करायचा आहे. असं स्वामी सेवेमध्ये पण आहे. तर असं मी इथं पक्ष्यांना थोडंफार ठेवत असते आणि खूप छान वाटतं ते चिवचिवाट ऐकला की. तर आता इथे सगळं आवरल्यानंतर बघा दुपारच्या वेळात मी ग्रीन टी घेत असते. तर जेवण झाल्यानंतर 1-1.5 तासाने असं ग्रीन टी आपण घ्यायची आहे. ग्रीन टी जास्त म्हणजे घ्यायची नाही. दिवसभरामध्ये तुम्ही 2 ते 3 वेळा घेऊ शकता. तर अगदीच रिकाम्या पोटी पण घ्यायचं नाही आहे. जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाने ग्रीन टी घ्यायचं. ग्रीन टी घेतली. इथे सरांनी छान हिरव्या पालेभाज्या आणल्या होत्या. तर त्या आता मी निवडायला घेतल्या. कोथिंबीर, पालक आणि शेपूची भाजी. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, छान पालेभाज्या येतात. तर असं तुम्ही सीझन वाईज असं तुम्ही पालेभाज्या वगैरे खायचं आहे, फ्रूट वगैरे, त्याचबरोबर स्प्राउट्स हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आज आहे चंपाषष्ठी. त्याचबरोबर सगळं आवरलं, भाज्या वगैरे क्लीन केल्या आणि इथे मस्त असं वांग्याची ग्रेव्ही भाजी बनवली, कांदा पात बनवलेली आहे आणि भाकरी बनवायची, बाजरीची भाकरी आणि भात. तर असं मी 5 नैवेद्य केले. त्यावर मी ठेवून घेतले ताटामध्ये आणि त्यावर मी भाज्या वगैरे ठेवून घेतल्या. आता इथे जेवण बनवून झालेलं आहे. सगळं आवरता इथे बघा मला 7:30 ते 7:45 वाजलेले आहेत. नंदाचा येळकोट येळकोट भैरवनाथाची चांगबले चांगबले अंबाबाईचा उदे उदे.
तर आज आहे चंपाषष्ठी. घरामध्ये देव असल्यामुळे इथे मी देवांसाठी नैवेद्य बनवलेत आणि आज चंपाषष्ठीची तळी भरत असतात. सदानंदाचा येळकोट भैरवनाथाची चांग भले अंबाबाईचा उदय. तर अशी दर पौर्णिमेला खंडोबाची तळी आम्ही भरतो, परंतु आज इथे चंपाषष्ठी असल्यामुळे वांग्याची भाजी किंवा मेथीची कांद्याची पात आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य करून तळी भरली जाते. तर मृदुल मृणाल आणि सरांनी तळी भरली. तिघं असल्यामुळे त्यांनी देवांचे 2 टाक घेतलेले आहेत. तर अशी तळी भरली आणि चांगलं असतं फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी. तर इथे सगळं आवरलं जेवण करून. तर असं होतं आजचं माझं रुटीन आणि अगदी पहाटेपासून तर रात्री 10पर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.